हॉटेलपेक्षा भारी आणि चविष्ट पावभाजी, तेही घरच्या घरी. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा अशा पद्धतीने पावभाजी बनवली की तुम्ही परत परत बनवाल. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, चविष्ट आणि झटपट तयार होणारी पावभाजी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आपण पावभाजीसाठी फ्लावर स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या. त्यानंतर बटाटे कापून स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर आपण आता हिरवा वाटाणा धुवून घेणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची, आणि चवीनुसार मीठ. आता या सर्व भाज्या आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. तर भाजी शिजण्यासाठी आपल्याला लागेल इतपतच अगदी थोडस पाणी घालायचंय. खूप जास्त पाणी घालायची गरज नाही. आता या ठिकाणी आपल्या भाज्या व्यवस्थित अशा शिजून झालेल्या आहेत. तुम्ही एकदा चेक करू शकता. असं चमच्याने किंवा पळीने तुम्ही भाज्या व्यवस्थित शिजलेत की नाही ते चेक करू शकता. हलकस चमच्याने मॅश करून घ्यायचं आहे. आता ब्लेंडरने आपण सर्व भाज्या व्यवस्थित अशा मॅश करून घेणार आहोत. आता आपल्या भाज्या व्यवस्थित अशा मॅश करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आणि स्मूथ अशा आपल्या भाज्या मॅश करून झालेल्या आहेत. त्यानंतर आता पावभाजी परतण्यासाठी आपण कढई गरम करून त्यामध्ये थोडस तूप गरम करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर बटर देखील घालू शकता.
आता आपलं तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे, तर त्यानंतर आता आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे. त्यानंतर आता आपण मसाले घालून घेणार आहोत. थोडीशी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर. तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तिखट कमी जास्त घालू शकता. तुम्हाला खूप जास्त स्पायसी पावभाजी आवडत असेल तर थोडं जास्त तिखट घातलं तरी चालेल. त्यानंतर पावभाजी मसाला. आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता मसाले आपले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत. त्यानंतर आपण मॅश केलेले भाज्या घालून घेणार आहोत. आता सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला पूर्णपणे मिक्स होईल अशा पद्धतीने. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली पावभाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. कलर आणि टेक्स्चर एकदम हॉटेलमध्ये भेटते त्याप्रमाणे आलेला आहे. आता आपली पावभाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर परतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार. आपली हॉटेल सारखी अगदी झटपट आणि सोपी अशी पावभाजी तयार झालेली आहे. आपण खाण्यासाठी सर्व करून घेऊया. आपली गरमागरम आणि चविष्ट अशी पावभाजी तयार आहे. आता वरतून थोडीशी कोथिंबीर, थोडस चीज आणि गरमागरम पावासोबत ही भाजी खायला एकदम तयार आहे. चव तर काय जबरदस्त लागते. तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.